नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर फायनली MMRDA ने तुमची आन्सर की लाईव्ह केलेली आहे. पण ह्या लाईव्ह आन्सर कीची नोटिफिकेशन तुम्हाला आत्ता तरी MMRDA च्या वेबसाईटवर भेटणार नाही. पण तुम्हाला ही आन्सर की चेक करता येईल. ही आन्सर की तुम्हाला कशी चेक करायची आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला MMRDA च्या लॉग इन पेजवर यायचं आहे. आणि ह्या लॉग इन पेजची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला लॉग इनवर यायचं आहे. त्यानंतर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. युजर आयडी कुठनं भेटेल, तर तुमच्या टेक्स्ट मेसेजमध्ये चेक करा अथवा ईमेलमध्ये चेक करा. तुम्हाला पासवर्ड आणि युजर आयडी तुम्हाला भेटून जाईल. इथे युजर आयडी जो आहे तो तुमच्या आयडी कार्डवर मेन्शन आहे, पण पासवर्ड जो आहे हा तुम्हाला तुमची बर्थ डेट नाही, तर तुम्हाला इथे काय टाकायचं आहे, तर तो तुमच्या ईमेलवर किंवा टेक्स्टवर जो आलेला मेसेज होता जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा हा टाकायचा आहे आणि मग लॉग इनवर क्लिक करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, मी हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला तुमचा पेपर चेक केल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन कसे रेज करायचे आहेत आणि तुमचा पेपर चेक झाल्यानंतर तुमचे जे पण रॉ मार्क्स येतील ते तुम्हाला मला इथे कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. किंवा मी प्रत्येक पोस्टनुसार एक पोल घेणार आहे. त्या पोलवर तुमच्या मार्क्सची रेंज असणार आहे. तर कुठल्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स भेटतात ती रेंज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानुसार मला तुमच्या पोस्टसाठीचं जे कट ऑफ येईल ते प्रेडिक्ट करणं इझी जाईल. क्लिअर आहे? तर सर्वांनी पेपर चेक केल्यानंतर तुमचे कट ऑफ मार्क्स आणि जो पोल आहे तो व्यवस्थित आन्सर करायचा आहे. आता बघूया तुम्हाला आन्सर की कशी डाउनलोड करायची आहे. तर आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर याल. इथे तुम्हाला अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही ज्या पण पोस्ट अप्लाय केल्या असतील त्या तुम्हाला इथे दिसून जातील. त्यानुसार तुम्हाला इथे ऍक्शन बटनवर क्लिक करायचं आहे. ऍक्शन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप येईल की युअर ऍप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. इथे क्लोज करायचं आहे. मग तुम्हाला असे वरती 4 ऑप्शन्स दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स असा मेसेज येईल. इथे क्लिक हिअर टू जनरेट ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पण तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे तो क्वेश्चन पेपर दिसून जाईल. आता ह्या रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला इथे जे ग्रीन कलरमध्ये दिलेले असतील हे MMRDA ने दिलेले ऍक्च्युअल आन्सर्स आहेत. ठीक आहे. आणि हे तुमचे चूजन ऑप्शन असणार आहेत. ठीक आहे. चूजन ऑप्शन म्हणजे कुठला, तर जर तुम्ही इथे 2 सिलेक्ट केला असेल तर 2, 4 सिलेक्ट केला असेल तर 4. ठीक आहे. तुम्ही जो इथे सिलेक्ट मार्क केलेला असेल तो तुम्हाला इथे दिसेल आणि त्यांचा जो रिस्पॉन्स असेल तो तुम्हाला इथे दिसेल. क्लिअर आहे? त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन पेपर हा पूर्ण चेक करायचा आहे. कुठल्याही क्वेश्चन मध्ये तुम्हाला डाऊट असेल आणि त्याविरुद्ध तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर ते कसं करायचं मी पुढे सांगेल. पण त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला डॉक्युमेंटेशन सुद्धा लागेल. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता हा जो रिस्पॉन्स शीट तुम्ही बघत आहात ती तुम्हाला सेव्ह करायचा आहे. तुम्हाला इथे प्रिंट बटन दिसेल. त्या प्रिंट बटनवर क्लिक करून तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे. हे प्रिंट बटन नाही, तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्शनची जी रिस्पॉन्स शीट असेल तिथे तुम्हाला इथे प्रिंट बटन दिसेल ग्रीन कलरचं. ते क्लिक करून तुम्हाला ते डाउनलोड पेपर करून घ्यायचं आहे. आता पूर्ण पेपर चेक केल्यानंतर जे पण तुम्हाला ऑब्जेक्शन्स आहेत त्या क्वेश्चनचा क्वेश्चन आयडी हा तुम्हाला एका वहीवर लिहून घ्यायचा आहे. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढे ऑब्जेक्शन रेज कराल तसे प्रत्येक प्रश्नामागे 100 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. पण जर तुमचं ऑब्जेक्शन हे बरोबर आलं तर तुम्हाला हे पैसे हे रिफंड सुद्धा भेटतील. तर आता बघूया हे ऑब्जेक्शन कसं रेज करायचं आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. नंतर हे क्लोज करा. त्यानंतर तुमचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथे दिसून जातील. फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या क्वेश्चनवर डाऊट आहे त्याचा क्वेश्चन आयडी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सर्वांनी इथे लँग्वेज जी आहे ती इंग्लिश सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर नेचर ऑफ ऑब्जेक्शन, तर नेचर ऑफ ऑब्जेक्शन मध्ये ह्यामधलं जे पण ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पण मोस्टली जे स्टुडंट सिलेक्ट करतील ते असेल तुमचं इनकरेक्ट आन्सर की किंवा इनकरेक्ट क्वेश्चन. ह्या 2 पैकी एकच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे हेच तुम्ही सिलेक्ट कराल. क्लिअर आहे? ह्यानंतर तुम्हाला इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट हे अपलोड करायचंच आहे. जर मॅथ्सवरचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला तो मॅथ्सवरचा क्वेश्चन हा सॉल्व्ह करायचा आहे एका व्हाईट पेपरवर आणि मग तो अपलोड करायचा आहे. क्लिअर आहे? तर अशा प्रमाणे एखाद्या बुकचा तुम्हाला रेफरन्स असेल तर तो रेफरन्स काढा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि इथे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही रिमार्क्स फिल करायचे असेल तर इथे यस करा, अदरवाईज नो करा आणि मग सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची लिंक येईल, पेमेंट करा. परत दुसरा कुठला क्वेश्चनवर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर सेम प्रोसिजर आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही ऑब्जेक्शन्स हे रेज करू शकता.
आता सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांची पोस्ट, त्यांची एक्झाम डेट आणि शिफ्ट आणि त्यांचे रॉ मार्क्स हे सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. हे टाकल्याने तुमचा कट ऑफ प्रेडिक्ट करणं मला इझी जाईल. ठीक आहे. आणि मी प्रत्येक पोस्टनुसार जे पोल टाकलेले आहेत त्या पोलला सुद्धा तुम्हाला आन्सर करायचं आहे. आता सगळ्यांनी एक लक्षात घ्या, हे तुमचे रॉ मार्क्स आहेत. तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. त्यामध्ये तुमचे मार्क्स वाढूही शकतात, तुमचे मार्क्स हे कमीही होऊ शकतात. त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की तुमची शिफ्ट ही कुठली आहे हे तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि तुमची डेट ऑफ एक्झाम. क्लिअर आहे सगळ्यांना? तर चला, होप करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. थँक्यू.